आवाज सर्वसामान्यांचा। कातरखटाव जिल्हा परिषद गट तसेच पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते नामदार जयकुमार गोरे यांची शनिवारी सायंकाळी कार्यकर्त्यांसमवेत बनपुरी येथे कोपरा सभा पार पडली। यावेळी ही निवडणूक माझ्या प्रतिष्ठेची, सर्वांनी कामाला लागा असे आवाहन मंत्री जयकुमार गोरे यांनी कार्यकर्त्यांना केले। कातरखटाव जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार माननीय धनंजय चव्हाण, कातरखटाव पंचायत समितीच्या उमेदवार सौ वनिता सोपान दुबळे, दरुज पंचायत समिती गणाचे उमेदवार हनुमंत सखाराम गोटे यांच्या निवडणूक प्रचारार्थ बनपुरी येथे कोपरा सभा घेण्यात आली होती। यावेळी उपस्थित राहून सर्व मतदार बंधू भगिनी, ग्रामस्थ, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांच्या सोबत मंत्री जयकुमार गोरे यांनी संवाद साधला आणि मार्गदर्शन केले। यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, 9 वर्षांनंतर पुन्हा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक होतीये। यामुळे गावागावांमध्ये खूप बदल झाले आहेत आणि आता गावागावात टेंबूचे पाणी पोहोचेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। येणाऱ्या 2 वर्षात सर्व भागातील रस्ते हे काँक्रीटचे झालेले दिसतील असे जयकुमार गोरे म्हणाले। मंत्री झालो तरी मतदारसंघात बारीक सारीक गोष्टींकडे मी लक्ष देत आहे। ही जिल्हा परिषद निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून आणली पाहिजे असा सूचक इशारा कार्यकर्त्यांना दिला आहे। मंत्री जयकुमार गोरे पुढे म्हणाले, पंचायत समितीमध्ये इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाची पंचायत समिती निवडून येणार आहे। भारतीय जनता पक्षाचा पहिला सभापती हा दुबळेताईंच्या रूपाने होणार आहे। त्यामुळे ही निवडणूक माझ्या प्रतिष्ठेची आहे। ही निवडणूक विकासावर लढायची आहे। लोकांच्या, कार्यकर्ते, पत्रकारांच्या पर्यंत पोहोचा असे मंत्री जयकुमार गोरे यांनी बनपुरी कोपरा सभेत कार्यकर्त्यांना आवाहन केले। यावेळी कातरखटाव जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार धनंजय चव्हाण तसेच बनपुरीचे माजी सरपंच रामभाऊ देवकर पाटील यांनी कार्यकर्त्यांसमोर आपले मनोगत व्यक्त केले। या कोपरा सभा कार्यक्रमाला गट गणातील, तालुक्यातील महिला, पुरुष कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवली होती। आता होत असलेली बैठक आणि बैठक अशा वेळी होते की आता भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची निश्चिती झालेली आहे आणि या गटाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून सन्माननीय धनंजय शेठ चव्हाण यांचं नाव जाहीर झालं। आदरणीय दुबळेताईंचं नाव जाहीर झालं आणि हनुमंतराव गोटेंचं नाव दरुज पंचायत समिती गणासाठी जाहीर झालं। गेल्या 9 वर्षापूर्वी निवडणूक झाली होती आणि 9 वर्षानंतर आता ही पुन्हा निवडणूक होते। खूप मोठा कालखंड गेला। या कालखंडामध्ये, या मतदारसंघामध्ये खूप सारी स्थित्यंतर झाली। खूप मोठे बदल गावागावामध्ये, खूप मोठे बदल झाले। आपण बघतोय 9 वर्षापूर्वी जी परिस्थिती या खटाव तालुक्यामध्ये होती किंवा मान तालुक्यामध्ये होती, ती परिस्थिती 9 वर्षामध्ये वेगाने बदलली। ज्या ठिकाणी पाणी नव्हतं त्या ठिकाणी पाणी पोचते, ज्या ठिकाणी रस्ते नव्हते त्या ठिकाणी रस्ते पोचले, गावातल्या पायाभूत सुविधा झाल्या, ज्या ठिकाणी पाणी योजना मंजूर नव्हत्या त्या मंजूर झाल्या, त्या योजनांची कामं चालू झाली आणि अनेक गावं अशी बघतोय की ज्या गावामध्ये पाईपलाईनची कामं चालू आहेत, पाईपाचं ढीकचं ढीक पडलेले आहेत। पडले काय? पडले ना सगळीकडं। आपल्या आमदारकीच्या निवडणुकीच्या अगोदर आपण सगळ्यांना शब्द दिला होता सर की काम चालू झाल्याशिवाय विधानसभा लढणार नाही आणि येणाऱ्या 1-1.25 वर्षामध्ये आता आपल्या भागातल्या प्रत्येक गावागावामध्ये टेंबूचं पाणी पोहोचेल असं पाईपलाईनचं काम आता चालू आहे। तर दुष्काळी तालुका हा विषय आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे। विकासाच्या बाबतीत आपण बघतो, आता आपल्या बनपुरीतनं चाललेला रस्ता बघितलं तुमच्या लक्षात येईल।
असे अनेक रस्ते या भागात झालेले आपण बघतो। औंधपासून सातारला जाणारा, तसेच जे जे रस्ते आपण बघतो, सातारवरनं मसवडला जाणारा, आता इकडून बघतो आपण मायनीवरनं आटपाडीला जाणारे, हे सगळे रस्ते खूप ताकदीनं होताना बघतायत। आता तर 250 कोटी रुपयाचे रस्ते मागच्या महिन्यातच मी मंजूर केले आणि त्याचं टेंडर झालं, प्रत्यक्षात काम चालू होईल। मी आज सांगतो आपल्याला, येणाऱ्या 2 वर्षाच्या आत सर या तालुक्यातला एकही रस्ता असा राहणार नाही की जो कॉन्क्रीटचा झाला नाही। भारतीय जनता पक्षाच्या झेंड्यावर निवडून आली पाहिजे, ही सगळ्यात मोठी आवश्यकता आज आपल्याला। भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर आपली जिल्हा परिषद निवडून आली पाहिजे आणि ती जिल्हा परिषद येणारच आहे। आणि जेव्हा जिल्हा परिषद भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून येईल, त्या जिल्हा परिषदेमध्ये धनंजय सेठ चव्हाण असला पाहिजे, हे आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। पंचायत समितीमध्ये पहिल्यांदा इतिहासात भारतीय जनता पक्षाची पंचायत समिती खटावची निवडून येणार आणि जेव्हा ती पंचायत समिती निवडून येईल तेव्हा भारतीय जनता पक्षाचा खटाव तालुक्यातला पहिला पंचायत समितीचा सभापती हा दुबेताईंच्या रूपाने झाला पाहिजे, हे या निमित्तानं सगळ्यात महत्वाचा विषय। त्यासोबत हनुमंतराव उभे आहेत, तेही त्या पंचायत समितीमध्ये निवडून आले पाहिजेत। ही तिन्ही लोक त्या ठिकाणी असली पाहिजेत, हे आपल्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे। नाही, आता मी सांगायला आलोय, ही निवडणूक माझ्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे। ही निवडणूक माझ्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे, म्हणजे ती तुमच्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे। तर तुम्ही मी वेगळा आहे का? नाही ना। जेव्हा तुम्ही मी वेगळा नाही, तेव्हा ही तुमच्या माझ्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये जबाबदारीनं कामाला लागायचं, जबाबदारीनं कामाला लागायचे। ज्या ताकदीनं काम सांगता त्याच ताकदीनं गावातनं मतदान पण झालं पाहिजे, याची व्यवस्था करायची। गडबड चालणार नाही। मी आज सांगतो इथं, तुम्ही म्हणला तर मी सगळं करतो, तुम्ही सांगाल ते सगळं काम करतो। कधी कधी कार्यकर्ता येऊन माझ्यावर चिडला, पाटील तुम्ही चिडला, कोणी चिडलं तरी मी सहन करतो का नाही, ऐकून पण घेतो। कुणी चिडला तरी ऐकून घेतो, कारण माझ्या कार्यकर्त्याचा अधिकार माझ्यावर आहे। चिडायचा पण हक्क त्याला आहे, मला काम सांगायचा हक्क त्याचा आहे, सगळं आहे। पण तेव्हा मी त्या ताकदीने त्याला मदत करायचा प्रयत्न केलेला आहे। पार्टी म्हणून गावातल्या सगळ्या लोकांना बळ द्यायचं काम केलंय। अशा वेळी या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही तेवढ्याच जबाबदारीने काम करायचं आहे। कुठलीही गडबड चालणार काय? कुठलीही गडबड केली तर पुन्हा माझ्याकडे यायचं, एवढंच सांगायला लागलं। सगळे घ्याल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो। आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आजपासून 100% सगळे मिळून कामाला लागाल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो। आणि मी सांगू तुम्हाला, इथं बसलेले सगळे जर आजपासून कामाला लागले का नाही, मनापासून कामाला लागले इथं बसलेले, किंतु परंतु न ठेवता तर समोर माणसं दिसायची नाही, एवढी ताकद इथं बसलेल्या लोकांच्या मध्ये आहे। एवढंच सांगतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।